हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत सर्कस। आज आमच्या गावामध्ये एक भटके कुटुंब रस्त्यावर सर्कस सादर करत आहे। ही छोटीशी बालिका 10 ते 12 फूट उंचावरील दोरीवर विविध कसरती करत असताना आजूबाजूला उभे असलेले मुलं मुली लोक कौतुकाने पाहत आहेत। ही बालिका स्वतःचा जीव धोक्यात टाकून लोकांचे मनोरंजन करत आहे। लोक तिला 50-100 रुपये देतही आहेत। त्या पैशावर तिच्या आईवडील त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत आहेत। आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले आहेत। आपल्या भारत देशाने लोककल्याणकारी लोकशाही राज्य स्थापन केले आहे। पण शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या लोकशाहीचे गोड फळ येथील कष्टकरी, पीडित, वंचित, दीनदुबळ्या, दलित, भटक्या, विमुक्त, इतर मागास तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेले दिसतात का? ती बालिका जिथं दोरीवर कसरती करत आहे तिथे खाली काही मोठ्या सर्कससारखी जाळी लटकवलेली नाही। तिची कुठलीही सुरक्षा येथे नाही। तिला जरी सराव असला तरी अपघाताने खाली पडल्यास मोठा घात होऊ शकतो। पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन भटकणाऱ्या या कुटुंबाचा जेथे भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी चालली आहे तिथे कुठे आले त्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड। शिक्षण आणि विम्याची तर बातच सोडा। मग प्रश्न पडतो, लोकशाहीची गोड फळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास कोण अपयशी ठरला आहे? येथील भारतीय समाज, लोकशाहीचा चौथा स्तंभ, पत्रकार का राज्य करते?